नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस श्रीकांत परब। आजच्या या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण सध्याची मार्केटची कंडिशन कशी आहे आणि सध्याच्या मार्केटच्या कंडिशननुसार आपण नक्की काय केलं पाहिजे, कशाप्रकारे आपले प्लॅन्स आपण बनवले पाहिजेत, आपण लाँग टर्म इन्व्हेस्टर असू तर काय काय इथे प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत, तसेच म्युच्युअल फंडमध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट करत असू तर यावेळेला नक्की आपण SIP बंद केल्या पाहिजेत का लमसम ॲड केली पाहिजे, तर SIP वाढवली पाहिजे की SIP बंद केली पाहिजे किंवा रिडम्शन केलं पाहिजे का, तर याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन करणार आहे। तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या श्रुतिका इन्व्हेस्टमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। जसं मी तुम्हाला सांगतोय तर सगळ्यात अगोदर आपण पहिलं काय बघूया, तर सगळ्यात अगोदर आपण बघूया की ग्लोबल मार्केटमध्ये सध्याची सिच्युएशन काय दिसते आपल्याला। सगळ्यात अगोदर आपल्याला जे बघायचं आहे ते ग्लोबल मार्केटमध्ये नक्की काय सिच्युएशन आहे। तर ग्लोबल मार्केटमध्ये आपण जी सिच्युएशन बघणार आहोत त्याप्रमाणे जर आपण बघायला गेलो तर ग्लोबल मार्केटमध्ये ज्या वेळेला ग्लोबल मार्केटमध्ये जर बघायला गेलो आपण तर ग्लोबल मार्केटमध्ये कालच्या याच्यामध्ये टॅरिफ वॉर जे चालू झालेलं आहे, टॅरिफ वॉर कोणामध्ये चालू आहे तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे की ट्रम्प हे जे USA प्रेसिडेंट आहेत त्यांनी हे सगळं हे जे आहे ते चालू केलेलं आहे टॅरिफ वॉर। आणि याच्यामध्ये टॅरिफ वॉर मेजॉरिटी प्रमाणामध्ये जर तुम्ही बघितला तर मेजॉरिटी प्रमाणामध्ये US अँड चायना या दोघांमध्ये चालू आहे आणि बाकीच्या देशांवरती त्यांनी जे काही टॅरिफ आहे ते जर बघायला गेला तर जवळजवळ 90 दिवसांसाठी म्हणजे जवळजवळ 3 महिने आपण असं राऊंड फिगरली पकडू शकतो, तर ते पुढे ढकललेलं आहे। तोपर्यंत ते कुठल्याही प्रकारचं टॅरिफ त्यांच्यावरती नॉर्मल जे टॅरिफ आहेत ते लागू करणार आहेत, बाकीचे टॅरिफ जे आहे ते 90 दिवसांपर्यंत त्यांनी पुढे ढकललेलं आहे। पण जर तुम्ही बघितलात तर चायनावरती त्यांनी जवळजवळ 104 वरनं 125% जे टॅरिफ आहे ते इन्क्रीज केलेलं आहे। तर त्यामुळे प्रॉब्लेम कसा होतो आहे की या दोन्ही देशांमध्ये जे काही ट्रेड वॉर चालू आहे त्या ट्रेड वॉरमध्ये प्रॉब्लेम हा होणार आहे की जो ट्रेड वॉर याच्यामध्ये जो होईल त्या दोघांमध्ये तिथले जे काही कंपन्या आहेत किंवा तिथले जे काही बिझनेसेस आहेत या दोघांमध्ये ते पिसले जाणार आहेत। आता ह्याच्यामध्ये नक्की प्रॉब्लेम काय होतो की जेव्हा ट्रेड वॉर चालू होतो त्यावेळेला त्याचा मेजर फटका जो आहे त्या दोन्ही देशांमधल्या कंपन्यांना बसत असतो आणि त्या कंपन्यांचे जे काही स्टॉक्स असतील किंवा त्या स्टॉक्समध्ये जे काही इन्व्हेस्टरने इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट असेल तर त्यामध्ये मेजॉरिटी प्रमाणामध्ये व्हॉलॅटिलिटी क्रिएट होते आणि कंपन्यांच्या नेट प्रॉफिट मार्जिनवरती सेल्सवरती त्याचा इम्पॅक्ट होत असतो। तर या गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे। जसं आपण तुम्ही बघितलं ज्यावेळेला आपल्यावरती त्यांनी 26% टॅरिफ लावला होता त्यावेळेला 26% टॅरिफ जेव्हा लावला होता तर मेजॉरिटी प्रमाणामध्ये आपला जो बिझनेस आहे त्यापैकी